परोळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। तर तुम्हाला बीकॉम फर्स्ट इयरचे जेवढे काही तुम्हाला बाकी पण सुद्धा आणि बीकॉम फर्स्ट इयरला अकाउंट जे आहे आपल्याला फायनान्शियल अकाउंट त्यामधले संपूर्ण व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती मिळून जातील आणि तुम्हाला एकदम चांगल्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मिळत आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा। तर बघा आता आपण बघत आहे की बीकॉम फर्स्ट सेम एनईपी फायनान्शियल अकाउंट डबल कॉलम कॅश बुक चालू आहे। आता आपलं मित्रांनो कोणतं कॉलम? डबल कॉलम कॅश बुक। तर डबल कॉलम कॅश बुक पहिले आपले सिंगल कॉलम झालेले आहेत, तर आता आपण डबल कॉलम कॅश बुक बघत आहे। मग डबल कॉलम कॅश बुक कसं? लेजर अकाउंट आपण बघितलेलं आहे, सेम लेजर अकाउंटच आहे। कोणतं अकाउंट आहे? लेजर। एवढंच आहे की सिंगल असतात। तर त्यामुळे आता काय करूया बघा, आता मित्रांनो आपण आखणी करू। तर आखणी करताना थोडंसं यामध्ये एक कॉलम जो असतो तो एक्स्ट्रा आखायचा आहे की नाही? तर तुम्हाला एक कॉलम जो दिलेला आहे तो एक्स्ट्रा दाखवायचा आहे। आणि इथून घेऊया आपण एक कॅशचा आणि एक डिस्काउंटचा। जसं तुम्ही सिंगल सिंगल दाखवत होते त्याच पद्धतीने आहे, काहीच फरक नाही मित्रांनो। सिंगल सिंगल न दाखवता तुम्हाला आता एक डिस्काउंटचा कॉलम पुन्हा एक दाखवायचा आहे की नाही? आणि यामध्ये सुद्धा एक डेटचा कॉलम। तर बघा मित्रांनो, आता गणित त्या बाजूला लिहिलं गेलं, थोडंसं बघा आता। डेट पर्टिक्युलर आहे की नाही? हा आपण डिस्काउंट काय दाखवत आहे? डिस्काउंट। आणि हा अमाऊंट म्हणजे कॅश येतं, म्हणजेच कोणता? कॅशचा। आणि पुन्हा इथं डेट पर्टिक्युलर आणि इथं डिस्काउंट आणि हा पुन्हा अमाऊंट म्हणजेच हा कॅश येतं कॉलम। डिस्काउंट कॅश म्हणजेच बघा आता डबल कॉलम कॅश बुक कशाला म्हणतात? आपण पहिल्या लेक्चरला त्या जे बाकीचे लेक्चर झाले त्या लेक्चरला बघितलेला कॅश कॉलम होता फक्त, डेट पर्टिक्युलर कॅश, डेट पर्टिक्युलर आणि कॅश। आता आपल्याला दिलेला आपल्याला बघा की डेट पर्टिक्युलर डिस्काउंट कॅश आणि डेट पर्टिक्युलर डिस्काउंट आणि कॅश। तर आपण बघूया आता एंट्री बघूया। सुरुवातीला प्रिपेअर अ कॅश बुक विथ द कॅश अँड डिस्काउंट इथं दिलेलंच आहे त्यांनी, म्हणजेच आपल्याला कॅश आणि डिस्काउंट असे कॉलम आखायचे आहेत, म्हणजेच हा कॉलम डबल कॉलम कॅश बुक आहे। कोणता कॉलम कॅश बुक आहे? डबल कॉलम कॅश बुक। तर बघा कॉलम फ्रॉम द फॉलोइंग डिटेल्स, म्हणजे तुम्ही त्याचे डिटेल्स दाखवा। फॉर डिसेंबर 2000 ओपनिंग कॅश बॅलन्स, म्हणजे सुरुवातीचं असलेलं जे बॅलन्स असते हे बॅलन्स तुम्हाला डेबिट बाजूला येत असतात कॅश अकाउंटच्या। कुठे दाखवत असतो आपण? डेबिटला फर्स्ट। बघा हे इथं फर्स्ट डिसेंबर 2003 बॅलन्स बी आणि डी, बॅलन्स बी आणि डी किती मित्रांनो? 1800 आहे ना? 1800। त्यानंतर आता बघा सेकंडला दिलेला आहे त्यांनी डबल कॉल रिसिव्ड कॅश फ्रॉम वामन, म्हणजे रिसिव्ड म्हणजे आपल्याला रिसिव्ड झाली, काय झालेली आहे? रिसिव्ड। काय झालेली आहे मित्रांनो? रिसिव्ड। म्हणजेच आपल्याकडे जे कॅश येत असते ती कॅश येऊन राहिलेली आहे। मग आपण काय करतो? येणारी कॅश काय करत असतात? डेबिट। येणारी कॅश काय करतात मित्रांनो? डेबिट करतात। मग हे बघा येणारी कॅश डेबिट दाखवलेली आहे। ज्यावेळी कॅश येत असेल, ज्यावेळी कॅश आपल्याकडे येत असेल तेव्हा आपण डिस्काउंट त्या व्यक्तीला देत असू, त्यावेळी आपण डिस्काउंट त्या व्यक्तीला देत असू। तर मग कॅश अकाउंट डेबिट कमसील आहे, याचा अर्थ कॅश अकाउंट डेबिट म्हणजेच बाय डिस्काउंट अलाउड अकाउंट का राहणार? डेबिट। आणि कोणाला देत आहे तुम्ही? कोणता व्यक्ती आहे? रिसिव्ड कॅश फ्रॉम वामन अँड डिस्काउंट पेड, म्हणजे आपण देणार आहोत टू हिम, त्या व्यक्तीला। मग वामन हा वामन जो दिलेला आपल्याला वामन अकाउंट क्रेडिट। मग वामन अकाउंट क्रेडिट म्हटलं तर डिस्काउंट आपण 80 रुपीज, किती? 80 आणि 1520 आणि यांची ऍडिशनल करायची किती होते? सॉरी 1600 म्हणजे बघा आता कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट, वामन अकाउंट क्रेडिट। मग वामन अकाउंट आपल्याला कडे नाही अवेलेबल आहे का? अवेलेबल नाही। तर त्यांनी आपल्याला दिलं की कॅश अकाउंट, कॅशच्या डेबिट मध्ये कोणाचं नाव लिहायचं? वामनचं। हे कॅश अकाउंट आहे। इथं वरती सॉरी आपलं हेडिंग राहिलं मित्रांनो, इथं हेडिंग लिहून घेता तुम्ही इन द बुक्स ऑफ, नाव आहे त्याच्यामध्ये दिलेला नाही, इन द बुक्स ऑफ ए ट्रेडर्स। त्यानंतर इथं दाखवायचं तुम्हाला डिस्काउंट अकाउंट अँड कॅश अकाउंट। तर बघून घ्या मित्रांनो, थोडंसं झूम करून बघून घ्या
आणि थोडं बारीक मध्ये लिहिलं मी, तुम्ही बघूया, ते विसरलो आपण लिहिण्याचं ना, वरती हेडिंग, तर हेडिंग लिहून घेणे. त्यानंतर बघा कॅशच्या डेबिटला, म्हणजे हे कॅश अकाउंट आहे आपलं, आहे की नाही. कॅश अकाउंटच्या डेबिटला ही डेबिट बाजू असते, ही कोणती बाजू असते, डेबिट, आणि हे क्रेडिट. तर कॅशच्या डेबिटला कोणाचं नाव दाखवायचं आहे, वामनचं. कोणाचं नाव दाखवायचं, वामनचं. 2 डिसेंबर 2003 आहे, हा वामन, वामन अकाउंट. वामन अकाउंट किती, कॅश अकाउंट मध्ये 1520 आहे ना. बघा कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला, कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव दाखवायचं, वामनचं. कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला वामनचं नाव, हे कॅश अकाउंट आहे, कॅश अकाउंटच्या डेबिटला वामनचं नाव 1520. त्यानंतर डिस्काउंट अलाउड अकाउंट आहे ना. तर डिस्काउंट अलाउड अकाउंट काय, डेबिट. तर डिस्काउंट अकाउंट डेबिटच्या, म्हणजे हेच आपलं डिस्काउंट अकाउंट आहे. डेट पर्टिक्युलर अमाऊंट तेच कॉलम आपण समजत असतो. तर डिस्काउंटच्या डेबिटला हा डिस्काउंट अकाउंट आहे की नाही. हा, तर डिस्काउंटच्या डेबिट बाजूला कोणाचा नाव दाखवायचा, वामनचा. ते वामन अकाउंट दाखवलेलं आपण 2 डिसेंबर. मग फक्त इथे लिहायचं आहे तुम्हाला किती, 80 रुपीज. ओके, लक्षात, एकदम सोपी. कधी नाही समजलं फक्त एंट्री बरोबर असली पाहिजे तुमची. कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव लिहिलं, वामनचं. मग डिस्काउंटच्या कॉलमला उर्वरित रुपये दाखवून द्यायचे डिस्काउंटचे. एकदम सोपी पद्धत, समजलं मित्रांनो. हा, तर याला डबल कॉलम कॅश बुक असं म्हणतात, बाकी काहीच नाही मित्रांनो. त्यानंतर आपल्याला आता काय दिलेलं आहे, 4 कॅश सेल. काय दिलेलं आपल्याला, कॅश सेल. म्हणजे आपण कॅश सेल केले. आता पैसा विकला जातो का, नाही, पैसा नाही विकला जात. परंतु काय असतो की आपण जेव्हा माल सेल करतो, म्हणजे कॅश सेल येता अर्थ आपण गुड्स काय केलेले, सेल केलेला, म्हणजे आपल्याकडे कॅश काय होत आहे, येत आहे. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट हे कॅश अकाउंट डेबिट, आणि तुम्ही काय करत असतात, 2 सेल्स अकाउंट क्रेडिट. म्हणजे कॅश अकाउंटच्या डेबिट मध्ये कोणाचं नाव लिहायचं आहे तुम्हाला, सेलचं. कॅश अकाउंटच्या डेबिटला हा कॅश अकाउंट आहे, कॅश अकाउंटच्या डेबिटला कोणाचं नाव, सेलचं नाव. 4 डिसेंबर आहे, बरोबर मित्रांनो. हा, सॉरी, इथं आपलं 2 लिहायचं, आणि इथं सुद्धा 2 सेल्स अकाउंट, 2 सेल अकाउंट. 2 काय दाखवायचं, सेल अकाउंट. सेल अकाउंट किती आहे, 740. मग सेल अकाउंटचा क्रेडिटला कॅशचं ना, सेल अकाउंट नाही आहे त्याच्यामुळे ते दाखवण्याची आवश्यकता नाही. समजलं. त्यानंतर बघा गुड सोल्ड टू मोहन. आता हा उधारीचा व्यवहार आहे. कोणता व्यवहार आहे तो, उधारीचा. गुड सोल्ड केला, मग मोहन नेम दिलेला आहे, तर कोणते ट्रान्झॅक्शन, उधारीचं ट्रान्झॅक्शन. मोहन अकाउंट डेबिट आणि गुड्स अकाउंट क्रेडिट. पण मोहनच्या डेबिटला गुड्सचा नाव, आणि गुड्सच्या क्रेडिटला, गुड्स अकाउंटच्या क्रेडिटला मोहनचं नाव. आपल्याकडे गुड्स आणि मोहन अकाउंट आहे का अवेलेबल, नाही. म्हणजे ही एंट्री येणार नाही. म्हणजे ही एंट्री येणार का, नाही. एंट्री आपल्याकडे येणार नाही, ही वाली. कारण की कॅश अकाउंट आणि डिस्काउंट अकाउंट विचारलं आपल्याला त्यांनी, ती एंट्री दाखवायची नाही, सोडून द्यायची. मग 10 डिसेंबर. आता 10 डिसेंबरला रिसिव्ड कॅश फ्रॉम श्रीराम. रिसिव्ड कॅश फ्रॉम म्हणजे आपल्याकडे कॅश येत आहे, कोणाकडनं येत आहे, येणारी कॅश काय करतात, डेबिट. येणारी कॅश काय करतात, डेबिट. टू श्रीराम अकाउंट क्रेडिट. श्रीराम अकाउंट क्रेडिट. तर कॅशच्या डेबिट मध्ये कोणाचं नाव दाखवायचं आहे तुम्हाला, श्रीरामचं. कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला, कॅश अकाउंटच्या डेबिट बाजूला रिसिव्ड आहे ना, 10 डिसेंबर 2003. 2 श्रीराम अकाउंट. इथे मित्रांनो श्रीराम अकाउंट 400 आहे ना, 460. इथे लिहायचं 460. आणि श्रीरामच्या क्रेडिटला कॅशचं ना, श्रीरामचं अकाउंट आहे का आपल्याकडे अवेलेबल नाही, सोडून द्यायचं. त्यानंतर बघा, त्यानंतर आता हे झाले 13 डिसेंबर. फर्निचर परचेस म्हणजे फर्निचर येत आहे, परचेस म्हणजे आपल्याकडे येत आहे. फर्निचर अकाउंट डेबिट आणि कॅश अकाउंट काय होणार, क्रेडिट. मग कॅशच्या क्रेडिट मध्ये कोणाचं नाव लिहावं लागेल तुम्हाला, फर्निचरचं. क्रेडिट बाजूला बघा, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला, ही क्रेडिट बाजूला आहे ना. हा, कॅश अकाउंटच्या क्रेडिटला किती तारीख आहे मित्रांनो, 13 डिसेंबर 2003. बाय फर्निचर अकाउंट. मित्रांनो दिसत नसेल तर थोडासा झूम करजा. फर्निचरच्या डेबिटला कोणाचं नाव, कॅशचं. फर्निचरच्या डेबिटला कॅशचं नाव 11000 11,000. आता त्यानंतर बघा, आता मोस्ट
एकदम महत्वाची एंट्री आहे. बघा आता 20 डिसेंबरला पुन्हा एक डिस्काउंटची आता आलेली आहे. याला डबल कॉलम कॅशबुक, ज्यामध्ये डिस्काउंटच्या एंट्री दिलेल्या असतील त्यामध्ये डबल कॉलम कॅशबुक असते असं समजायचं. त्यांनी विचारलेलं असेल डबल कॉलम. तर अमाऊंट पेड टू सचिन, आपण पेड केलेली अमाऊंट ज्या आपण कधी पेड करतो, ज्यावेळी मी गुड्स काय केले असतील, परचेस केलेले असतील. मी गुड्स काय केले असतील, परचेस. मग माझ्याकडे परचेस केले असतील, मी परचेस केला, याचा अर्थ मी काय करणार आहोत, त्याला पैसे देणार आहोत. म्हणजेच तो व्यक्ती मला काय करणार मित्रांनो सांगा, तो व्यक्ती मला काय करणार आहे, मग परचेस आपण परचेस केल्यानंतर तो व्यक्ती आपल्याला डिस्काउंट देणार आहे. तर बघा आता मग आपण काय येणार आहे, कुठे गेलं, अमाऊंट पेड म्हणजे कोणा दिले, सचिनला. बाय सचिन अकाउंट डेबिट. मग इथं टू आणि टू कोणा, सचिन कॅश जात आहे ना आपली, कॅश अकाउंट क्रेडिट. आणि जेव्हा कॅश क्रेडिट असते तेव्हा डिस्काउंट काय राहते बेटा, रिसिव्ड. डिस्काउंट काय राहणार, रिसिव्ड आहे की नाही. म्हणजेच बघा आता अमाऊंट तुम्हाला, म्हणजे इथं अमाऊंट बी दाखवतो मी तुम्हाला. डिस्काउंट हे 60 रुपीज आणि 1000. ओके. बघा आता यांची ऍडिशनल करा, किती ते 130. हे तर अमाऊंट कुठेच लिहिण्याची आवश्यकता नाही. तर कॅशच्या क्रेडिट बाजूला ही अमाऊंट दाखवायची. कॅशच्या क्रेडिटला किती डेट आहे, 20. कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आहे ना 20 डिसेंबर 2003 बाय कॅश अकाउंट सॉरी कॅश अकाउंट मध्ये कॅश अकाउंटचं नाव नाही लिहिलं. सचिन कॅशच्या क्रेडिटला सचिनचं नाव, सचिन अकाउंट. कॅश अकाउंटच्या क्रेडिट मध्ये सचिनचं नाव 1260. ओके, आलं लक्षात. बघा सचिन कॅशच्या क्रेडिटला, कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला कोणाचं नाव दाखवायचं आपल्याला, सचिनचं. कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव, सचिनचं. मग आपण दाखवलं कॅश अकाउंटच्या क्रेडिट बाजूला सचिनचं नाव. त्यानंतर डिस्काउंट रिसिव्ह, तर डिस्काउंटच्या रिसिव्ह बाजूला सचिनचं नाव. तर हे डिस्काउंट रिसिव्ड आहे ना, तर क्रेडिट बाजू आहे सचिनचं नाव. मग सचिनच्या त्याच डिस्काउंटच्या कॉलम मध्ये 60 रुपये दाखवायचे. इथे किती दाखवायचे, 60 रुपये. ओके, सेम सोपी पद्धत. म्हणजे डिस्काउंट रिसिव्ह क्रेडिट ते डिस्काउंट सचिन, त्याचं नाव घ्यायचं. डिस्काउंटच्या क्रेडिट मध्ये सचिनचं नाव. हा डिस्काउंटचा कॉलम आपला, ती क्रेडिट बाजू आहे डिस्काउंटची. म्हणजे डिस्काउंटच्या क्रेडिट बाजूला सचिनचं नाव लिहिलंच आहे ऑलरेडी. त्याच कॉलम मध्ये फक्त 60 रुपीज लिहायचे आहेत तुम्हाला. सोपी पद्धत. समजलं मित्रांनो. 2 एंट्री ह्या नवीन आहेत डबल कॉलम कॅशबुक मध्ये. तुम्हाला मी त्याच्यामध्ये अजून भरपूर लिहित होतो, परंतु म्हटलं थोडस कमी याच्यात दाखवा, म्हणजे तुम्हाला थोडं याच्यामध्ये समजेल. खूप जास्त लिहून दिलं तर समजणार नाही, म्हणून थोडं कमी घेतलं. आता सॅलरी पेड म्हणजेच काय होणार आहे, तुमची बाय सॅलरी अकाउंट डेबिट आणि टू कॅश अकाउंट क्रेडिट. तुम्ही अगर लक्ष दिलं तर सगळं समजते. कॅशच्या क्रेडिटला कोणाचं नाव लिहायचं, सॅलरीचं. कॅशच्या क्रेडिटला सॅलरीचं नाव. 31 डिसेंबर 2003 सॅलरी बाय सॅलरी अकाउंट. सॅलरी अकाउंट अमाऊंट किती आहे, 200. ओके, झालं. कॅशच्या क्रेडिटला सॅलरीच्या डेबिटला कॅशचं नाव, सॅलरीच्या डेबिटला कॅशचं नाव, परंतु सॅलरी अकाउंट नाही आपल्याकडे अवेलेबल. बस आता यांची काय करायची, बेरीज. तर बेरीज करताना सगळ्यात महत्वाचं आता आपल्याला थोडंसं लक्ष द्यावं लागेल. बघा आता पहिले सुरुवातीला हे कॉलमची आखणी करा, मग नंतर आपण डिस्काउंट करून घेऊ. पहिले सुरुवातीला कॅश. आता कॅशचे आपण काय करणार, बेरीज. काय करणार मित्रांनो, बेरीज. 1800, 1520, 7400 आणि 460 आहे बरोबर. बघा आता आपण बेरीज करतो. ऍडिशनल काय करायची आहे त्यांची, ऍडिशनल. 0 6 + 4 10, 10 + 2 12, 12 2 कॅरी दिला. 8 + 5 किती होता, 13 आणि 7 20 आणि 4 24 आणि हे 5. त्यानंतर 2 कॅरी 2 कॅरी 2 2 4 4520. 8 आणि 5 13, 13 आणि 7 20, 20 आणि 4 24 आणि 1 25, 5 आज चला 25 आजचे 2 आणि हे 2 4, 4520 रुपये. ओके, 4520 रुपये.
हा, आता काय करायचं मित्रांनो, आता यांची ऍडिशनल करायची. कोणती? क्रेडिटची ऍडिशनल करायची तुम्ही, कारण की ही मोठी आहे, ही काय लार्ज आहे. मग लार्ज मधून ती बाजू काय करायची? मायनस 1100 1260 आणि 200 0 6 2 2 प्लस 4 1 5 आणि 2. मग यामधून ही काय करायची? मायनस आपल्याला 4520 2560. ओके, समजलं? बघा, त्यामधून ती मायनस करायची. आता 0 मधून 0 मायनस झाले, 2 मधून 6 मायनस होत नाही म्हणून कॅरी दिला. 12 मधून 6 गेले, 6 राहतात, कॅरी पुन्हा खाली उतरवायचा. तुम्ही काय करायचा? पुन्हा खाली उतरायचा. आता 5 मधून 6 मायनस होतात का नाही, मग इथं पुन्हा कॅरी द्यायचा. काय द्यायचा? कॅरी. मग 50 मधून 6 मायनस करायचे. 5 आणि 1 किती होतात? 6. आता तुम्हाला एक पद्धत बी सांगतो मी मायनस करण्याची. 6 आहे की नाही, मग 15 मग मोजायचे कसे? आता तुम्ही काय करता? डायरेक्ट मोजता. तर त्या पद्धतीनं न मोजता माझी एक पद्धत सांगतो, शॉर्टकट. हे बघा, 6 च्या पुढे 7 इथं दाखवायचं. 7 आहे ना, 6 च्या पुढे 7 8 9 9 10 11 12 13 14 15. ते होता 15. म्हणजे किती राहिले? 9. म्हणजे से बघा, 3 याच्यावरती 9. 7 8 9 10 11 12 13 14 15 9. हा कॅरी पुन्हा खाली उतर दाखवायचा. 4 मधून 3 मायनस करायचे, 1 राहिले. म्हणजे 1960. 1960. या महिन्याची शेवटची तारीख बघायची. काय महिन्याची शेवटची डेट? त्या महिन्याची शेवटची डेट तुम्हाला येणार आहे 31 डिसेंबर. बाय बॅलेन्स काय येणार? बॅलेन्स बी आणि डी 1960 आला त्यांचा बॅलन्स. ओके, समजलं मित्रांनो? हा, आता हे जे बॅलन्स असते मित्रांनो, हे तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवा लागते. आपण तो दुसऱ्या दिवशी पैसा काय करू? यूज करू. तर इथे लिहायचं 1 जानेवारी 2004. 3 च्या नंतर 4 येणार ना, 3 च्या नंतर काय येणार आहे? 4. बघा, 31 डिसेंबर आहे ना, 2003 त्याच्यानंतर 4 येणार आहे. इथे लिहायचं 2 बॅलन्स. मित्रा इथं सी डी पाहिजे. इथं सी आणि डी कॅरीड डाऊन. इथं पाहिजे आपल्याला ब्रॉड डाऊन बी आणि डी. 1960. जेव्हा 31 शेवटची तारीख असेल तेव्हा सी डी लिहितात आणि इथं बी डी दाखवत असतात. त्यानंतर बघा मित्रांनो, आता राहिलं आपलं डिस्काउंट हे 80 रुपीज आहे आणि 60 लहान आहे, आपल्याला तसं समजते. मग 80 मधून आता 60 मायनस केले, किती येतात? 20. मग डेबिट मधून क्रेडिट मायनस होत आहे, डेबिट मधून क्रेडिट मायनस. अगर क्रेडिट मधून डेबिट मायनस होत असती तर मग इथं डेट लिहिली असते आपण आणि इथं दाखवली असते, परंतु सध्या होत नाहीये, त्यामुळे डेबिट मधून क्रेडिट मायनस होत आहे. तर बॅलन्स लिहिलेला आहे आपण 31 डिसेंबर 2000 बाय बॅलन्स सी डी 20 रुपीज. 80 मधून 60 मायनस 20 रुपीज आणि हे 20 इथं 1060. हा बघा, कॅचच्या कॉलम मध्ये. हा, आणि आता इथं हे 20 रुपीज आलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्क्रीनशॉट काढायचा असेल काढून घ्या, काहीच हरकत नाही. आणि तुम्ही बघा, जेवढे काही व्हिडिओ बघसान तेवढं सगळ्यात चांगलं, जास्त तुम्हाला चांगलं राहणार, प्रॅक्टिस होणार. जेवढे जास्त तुम्ही अकाउंटचे लेक्चर बघत राहसान तेवढे तुमची प्रॅक्टिस होणार मित्रांनो. हे तुम्ही गोष्ट माझी लक्षात ठेवता. ओके, जय भोलेनाथ.